खय्यं विरागं अमतं पनीतं यद जगा शक्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समाधिकिञ्चि इदं पिधं मे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीर्थरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुरुपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी रतन सुत्ताच्या द्वारा आपण भगवंताची मूळ वाणी धम्मदेशनेच्या स्वरूपामध्ये श्रवण करत आहोत। आज चौथ्या क्रमांकाची गाथा आपण बघणार आहोत। त्या गाथेचा शब्दशः अर्थ असा आहे की समाहित शाक्य मुनीने तृष्णाक्षयमय विरागमय अमरसा जो उत्तम धम्म जाणला आहे त्याच्यासारखा दुसरा नाही। धम्माच्या ठाई असणारे हे एक उत्तम रत्न आहे। खय्यं विरागं अमतं पनीतं। खय्यं म्हणजे क्षय करणे, खय म्हणजे क्षय करणे, नष्ट करणे, नाहीस करणे। विरागं विराग म्हणजे जो काही रागाचा भाव आहे या रागाला पूर्णतः नष्ट करणे, नाहीस करणे। अमतं पदं अमृत पद, या अमृत पदाला म्हणजे मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असताना जर विराग भावनेला जर नष्ट करत असेल, नाहीस करत असेल तर अमृत पदाची प्राप्ती त्या मनुष्यांना प्राप्त होत असते। कारण राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, ही विकार भावना मनुष्यांच्या चित्तामध्ये जेव्हा जेव्हा उत्पन्न होत असते तर तेव्हा तेव्हा मनुष्याचं जीवन हे दुःखकारक ठरतं। कसी भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाला भगवंत उपदेश देत असताना असं म्हणतात की मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि तू ज्याप्रमाणे शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न काढतो अगदी तशाच प्रकारचं उत्पन्न मी सुद्धा काढतो, अमृतमय शेती मी करतो। अशा प्रकारे भगवंत असे म्हणतात मी सत्याचं निंदन करतो, श्रद्धेचं बीजारोपण करतो आणि श्रद्धेचं बीजारोपण करून सत्याचं निंदन करून अमृतमय पदाची शेती मी करत असतो। आणि त्यामुळे अमृत पद मनुष्याला, ज्याला निर्वाण पद आपण म्हणत असतो, अमृत पद म्हणजे निर्वाण पद, विराग अवस्था ज्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, अशा प्रकारची निर्मळ आणि पवित्र चित्ताची जेव्हा अवस्था असते तर तो मनुष्य अमृत पदाला म्हणजे सुखाच्या अवस्थेला
अर्थात निर्वाणाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. आणि त्यानंतर भगवंत असे म्हणतात की भगवंत समाहित शाक्यमुनी आहे. म्हणजे भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. भगवंतासारखं या संसारामध्ये कोणी श्रेष्ठ नाही आहे. भगवंतासारखं कल्याणकारक, भगवंतासारखा पुरीचं दम्म सारथी या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही आहे. आणि त्यामुळे सर्वश्रेष्ठ भगवान बुद्ध सांगतात की मनुष्याचं जे जीवन आहे, यदत जगा शक्य मुनी समाहितो, म्हणजे यदत जगा तृष्णामय, तृष्णाक्षय ज्याला असं म्हटलं आहे, या तृष्णाक्षय जीवनाला विरागमय करणे हे मनुष्याच्या जीवनातील धम्माच्या ठायी असणारं हे उत्तम असं रत्न आहे. धम्माच्या ठायी असणारं हे उत्तम रत्न आहे. धम्म रत्न जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर चित्ताची विराग अवस्था आपण प्राप्त केली पाहिजे. म्हणजे चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नसला पाहिजे, द्वेष नसला पाहिजे, मोह नसला पाहिजे. म्हणजे या सर्व प्रकारच्या विकारांचा संचय करण्यासाठी कोण सहाय्यक ठरत असतो तर खय्यं तृष्णा, तृष्णेचा क्षय, तृष्णेला क्षय, क्षय म्हणजे क्षय करणे, नष्ट करणे, नाहीस करणे, या तृष्णेचा क्षय आपण केला पाहिजे. कारण तृष्णा म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या दुःखाचा समुदय करण्यासाठी जर सहाय्यक कोणती गोष्ट असेल तर ती तृष्णा आहे. तृष्णेला भगवंताने नदी असं म्हटलं आहे. हे मनुष्याच्या चित्तामध्ये विकार निर्माण करण्यासाठी या 3 प्रकारच्या नद्या आहेत. कामतृष्णेची नदी, भवतृष्णेची नदी आणि विभव तृष्णेची नदी. तृष्णा म्हणजे तहान. साधा सोप्या भाषेमध्ये भगवंताने जो तृष्णेचा अर्थ सांगितला आहे तर तृष्णा म्हणजे तहान. तहान म्हणजे इच्छा. आपली जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, ज्याला तहान असं म्हणतात, तृष्णा असं म्हटलं आहे. जसं पाणी मनुष्याला लागलेली तहान म्हणजे शारीरिक जी काय तहान आहे तर ती शारीरिक तहान पाणी हे भागवत असतं. अगदी राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, कामतृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभवतृष्णा असेल, या सर्व प्रकारच्या तृष्णेची जी तहान आहे तर ती तहान जर आपण भागवत असेल, तिला नष्ट करत असेल, नाहीसं करत असेल, कारण तहान जर आपली भागली तर आपल्याला जे काही पाण्याची आवश्यकता असते ती पूर्णपणे आपली आवश्यकता नष्ट होत असते. अगदी तशाच पद्धतीने या तृष्णेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तृष्णा म्हणजे लोभ. या तृष्णेवरती ज्याने विजय मिळवला आहे, जेव्हा भगवंताला ज्ञान प्राप्त होते तेव्हा भगवंत असे म्हणतात की अनेक जाती संसार संधा विसा अनेक बिसंग गहकारकं गवे संता दुःखा जाती पुनंग पुनंग. म्हणजे हे तृष्णे, या संसारामध्ये तुझ्या आधाराने मी असंख्य जन्म या भूमीमध्ये घेतले आहे, परंतु मी तुला आता जाणला आहे, मी तुला समजून घेतला आहे, मी तुला पाहिला आहे आणि आता मी तुला छिन्न विच्छिन्न केला आहे, मी तुला पूर्णपणे नष्ट केला आहे. पुन्हा आता या संसारामध्ये माझा जन्म नाही आहे. म्हणजे भगवंताला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत असे म्हणतात की भगवंताच्या मुखातून पहिलं उदान निघालं. उदान म्हणजे सहज. आनंदामध्ये उदान निघत असते, दुःखामध्ये उदान निघत असते, आश्चर्यकारक एखादी घटना घडली तर उदान निघत असते. म्हणजे एखादा प्रसंग पाहिल्यानंतर सहज आपल्या मुखातून म्हणजे भगवंताच्या विशेष रूपाने भगवंताच्या मुखातून जे जे काही वाक्य निघतात ज्याला उदान असं म्हटलं आहे तर ते उदान भगवंताच्या मुखातून पहिल्यांदा निघलेलं आहे. या तृष्णेला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की ही जी तृष्णा आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अगदी लहानसहान गोष्टीमध्ये आपल्या लहानसहान गोष्टीच्या द्वारा आपल्या चित्तामध्ये ही तृष्णा उत्पन्न होत असते. आणि त्यामुळे या तृष्णेला नष्ट करून, या तृष्णेला नाहीसं करून आपण आत्मविजय म्हणजे स्वतःवरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर स्वतःवरती विजय आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असेल, कारण जोपर्यंत या तृष्णेला आपण नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही,
तोपर्यंत आपण स्वतःवरती कधीही विजय मिळू शकत नाही. आणि त्यामुळे या तृष्णेला पूर्णतः आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. यापूर्वीच्या देशनेमध्ये सुद्धा तृष्णेच्या संदर्भामध्ये आपण विस्तार रूपाने बघितलं आहे. आज या प्रसंगी म्हणजे लोभ कसा असतो, मनुष्याच्या मनामधला जो हा लोभ आहे, हा लोभ कसा असतो एक छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आपल्या चित्तामध्ये लोभ उत्पन्न होण्यासाठी फार मोठं काही कारण असावं लागतं असं नाही आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या कारणाद्वारा तर लोभ उत्पन्न होतच असते, परंतु अगदी एक छोटस क्षुल्लक जरी कारण असेल तरी सुद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये लोभाची भावना उत्पन्न होऊ शकते. एक वेळचा प्रसंग, भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना भगवंताने अनेक उपदेश श्रावस्तीमध्ये दिले. आपण बघतो कारण भगवंताचं वास्तव्य अनेक वर्षापर्यंत म्हणजे 25 वर्षावास भगवंताने श्रावस्तीमध्ये केलेले आहेत. तर एका प्रसंगी एक सदग्रस्त आपल्या घरून निघत असतो. तर आपल्या घरून निघाल्यानंतर सकाळी तो काही भोजन करून निघत नाही. म्हणजे सकाळी सकाळी घरातून निघल्यामुळे तो भोजन करत नाही आणि त्याला असं वाटतं की आपलं काम आटोपल्यानंतर आपण लगेच घरी येऊ आणि भोजन ग्रहण करू. तर तो सकाळी निघून जात असतो घराच्या बाहेर. तर निघून गेल्यानंतर त्याचे कामं हळूहळू हळूहळू वाढत असतात आणि त्याचा पूर्ण जो दिवस आहे म्हणजे भोजनाची वेळ सुद्धा टळून जात असते. आणि असा अर्ध्या मध्याच्या नंतर त्याला खूप भूक लागली असते, कारण तो बाहेर गेला असतो, फिरत असतो कामाच्या निमित्ताने आणि त्याला भूक लागते. तर त्याला असं वाटतं की आता आता जर आपण घरी गेलो तर आपल्याला खूप सारा वेळ होऊन जाईल आणि भूक तर लागली आहे. तर जेतवन विहाराच्या बाजूने तो जात असे. तर त्याला असं वाटलं की आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. जर विहारामध्ये जर थोडं फार आपल्याला खायला जर काही मिळालं, भोजन नाही मिळालं तर किमान फळ तरी मिळतील आणि आपण विहारामध्ये गेलं पाहिजे असं त्याला वाटते आणि तो विहारामध्ये जात असतो. विहारामध्ये गेल्यानंतर आनंद भंतेना तो विचारतो की भंते, मला खूप भूक लागली आहे, जर आपल्याकडे काही शिल्लक अन्न असेल तर आपण ते अन्न मला द्यावं. तर पूर्वीच्या काळी काय असायचं की भिक्षाटन भिक्षू लोक करत असत. उपासकांकडे जर निमंत्रण असेल तर उपासकांकडे भोजनासाठी जायचं किंवा मग नाही तर भिक्षाटन करत असत. तर भिक्षाटन केल्यामुळे पात्रामध्ये भोजन जास्त स्वरूपामध्ये येत असे आणि जास्त स्वरूपामध्ये आल्यानंतर काही भिक्षू भिक्षाटन करायचे, काही भिक्षू विहारामध्ये राहायचे. तर विहारातल्या भिक्षूंना सुद्धा भोजन पुरायचं आणि कधी कधी भोजन शिल्लक राहायचं. तर मग विहारामध्ये जे सेवा देणारे उपासक असतील, उपासिका असतील तर ते भोजन ग्रहण करत असत. तर भोजन शिल्लक असते आणि भंते म्हणतात की हो, भोजन शिल्लक आहे, तू एक पात्र घे, त्या पात्रामध्ये तुला जे काही हवं असेल तर ते भोजन तू घेऊ शकतो. आणि मग तो भोजन घेतो. आता भोजन जे भिक्षापात्र असतं तर भिक्षापात्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ येतात. भिक्षापात्रामध्ये काही एक पदार्थ येत नाही आणि अनेक भिक्षूंनी जर वेगवेगळ्या घरी जर भिक्षाटन केलं तर अनेक प्रकारचे पदार्थ त्या भोजनामध्ये येत असतात. तर जेव्हा ते भोजनाचे पदार्थ तो बघतो, एकतर भूक लागलेली आहे आणि खूप सारे पदार्थ बघल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो. त्याला असं वाटतं की आज आपल्याला पोटभर भोजन खायला मिळणार आहे आणि मग त्याला जे काही हवं असतं ते तो सर्व भोजन घेत असतो. कारण म्हणते म्हणतात की तुला काही जेवढं लागत असेल तेवढं तू भोजन ते घे आणि मग तो भोजन ग्रहण करतो. आता वेगवेगळ्या घरचं भोजन त्याने ग्रहण केल्यामुळे जर तो भोजन करत असेल तर घरची एक किंवा दोन तो भाजी त्यामध्ये ग्रहण करत असेल तर इथे असंख्य भाज्या असतात आणि अनेक घरचं भोजन केल्यामुळे त्याला ते खूपच रुचकर लागते, त्याला खूपच ते स्वादिष्ट लागते आणि तो पोटभर भोजन करतो. आणि भोजन पोटभर केल्यानंतर तो भंतेना विचारतो की भंते, म्हणजे तो यापूर्वी विचार करतो की मी भोजन करतो तर मला भोजन करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते, काम करावं लागतात, धंदा करावा लागतो, काही ना काहीतरी मला काम करावं लागतं आणि संध्याकाळी मी भोजन ग्रहण करतो. हे भिक्षू तर काहीच काम करत नाहीत. म्हणजे त्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो, हे भिक्षू तर काहीच काम करत नाहीत, विहारामध्ये राहतात, ध्यान साधना करतात, तर यांना एवढं भोजन चांगलं मिळतं, किती छान आहे. आणि पुन्हा मग तो भंतेला विचारतो की भंते, असं भोजन रोजच मिळते का? असं भोजन रोजच मिळतं का? किंवा काही आज विशेष आहे म्हणून असं भोजन मिळालं?
तर भंते हसतात, म्हणजे त्याच्या मनातला जो भाव आहे तर ते भाव भंतेना लगेच कळतो. तर ते म्हणतात की उपासक, असं भोजन रोजच मिळतं, याच्यापेक्षा सुद्धा कधी कधी स्वादिष्ट भोजन मिळतं, पण असं भोजन हे रोजच मिळतं. आणि मग तो विचार करतो की अरे किती चांगलं आहे. जर असं एवढं स्वादिष्ट भोजन म्हणजे कुठल्याही प्रकारचं परिश्रम न करताना जर समजा असं भोजन मिळत असेल तर किती चांगलं आहे. आणि मग त्याला खूप आनंद होतो. तो आपल्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर पत्नीला म्हणतो की मला भंतीजी बनायचं आहे. आता कधी ध्यानीमनी याचा विचार नसतो आणि पत्नीला जेव्हा तो असं बोलतो तर पत्नीला आश्चर्य वाटते की हा म्हणजे भंतेजी बनण्यासाठी कसा काय तयार झाला. तर आता याचं कारण वेगळंच असतं, पण पत्नीला काय हे सांगत नाही तो, कारण पत्नी जर असं सांगलं तर कसं काय परवानगी देणार आहे पत्नी. तर तो म्हणतो की मला भंतीजी बनायचं आहे. तर तिला असं वाटतं की ठीक आहे, यांची इच्छा झाली तर काही दिवसापर्यंत ते भंतीजी बनतील आणि पुन्हा घरी येतील. हा भिक्षू बनत असतो. भिक्षू बनल्यानंतर आता याचा उद्देश काय असतो, याचा उद्देश काही शिकण्याचा नसतो, ध्यान म्हणून चिंतन करायचं नसतं किंवा याला काही नसतं, याला फक्त भोजन करायचं असते. मग ज्या उद्देशाने हा येतो तर भिक्षाटन करायला गेलं. आता भिक्षाटन करण्यासाठी गेल्यानंतर सगळ्यात कठीण गोष्ट जर कोणती असेल म्हणजे भिक्षूच्या जीवनामध्ये तर ते भिक्षाटन करणं आहे. आणि सगळ्यात सोपी गोष्ट जर कोणती असेल तर ती भिक्षाटन करणं आहे. पण सोपी कधी, जर आपण वारंवार वारंवार जर ते करत असेल तर ती सोपी गोष्ट आहे. माझा स्वतःचा म्हणजे अनुभव सांगतो मी. मी नवीन नवीन प्रवृत्तीत झालो होतो आणि नवीन नवीन प्रवृत्तीत झाल्यानंतर मुंबईला माझी दीक्षा झाली रमाई घाटकोपरमध्ये. मोठं तिथे भिक्खू निवास आहे. तर एक काश्यप महाथेरो म्हणून त्या ठिकाणी राहत असतात. खूपच स्ट्रिक्ट, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या वर स्ट्रिक्ट असे आहे. आणि मग ते आम्ही तिथे भोजन बनवायचो. उपासकांनी जर समजा निमंत्रण दिलं, मी तर नवीनच होतो त्याच्यामुळे माझा काय प्रश्न नव्हता. जर बाकी भिक्षूंना जर भोजनाचं निमंत्रण दिलं तर मग त्यांच्यासोबत आम्ही भोजनासाठी जायचो. जर समजा भोजनाचं निमंत्रण जर नसेल, कारण मुंबईमध्ये भोजनाचं निमंत्रण थोडंसं, कारण लोकांना वेळच राहत नाही, स्वतःच्या जीवनासाठी वेळ राहत नाही, तर भिक्षूंना म्हणजे कुठे देणार आहे. तर तर त्यामुळे काही काही समजा कधी कधी भोजनाचं निमंत्रण असायचं कार्यक्रमाच्या निमित्ताने, आणि नसेल तर मग तिथे सर्व व्यवस्था असायची. तर आम्ही भोजन वगैरे बनवायचो. काश्यप महाथेरो भंतीजी म्हणाले की आज काय भोजन बनवायचं नाही, आज आपण भिक्षाटनाला जाऊया. आता भिक्षाटन म्हणलं की मी कधीच नाही केलं, म्हणजे आता एक महिना झाला, एकही महिना नाही झाला मला, 15-20 दिवस झाले समजा प्रवर्जित होऊन. 2004 गोष्ट आहे. तर त्यांना आता नाही म्हणता येत नाही, कारण मोठ्या भंतीजी म्हणलं तर नाही कसं म्हणता. ठीक आहे म्हटलं भंतीजी, चल बोले परिमंडल कर. लगे परिमंडल वगैरे मी केलं. मग ऐसा परिमंडल पकडना है, ऐसा ये पात्र हाथ में लेना है, इस पे वो ऐसा ढक्कन रखना है, ये चिवर ऐसा लेना है, असं म्हणजे त्यांनी सगळी मला सांगून टाकलं. आता एक तर परिमंडल केलेलं आणि ते पात्र हातामध्ये असं डाव्या हातामध्ये ते पात्र खूपच जड होतं. आणि मी लहान होतो, म्हणजे 2005 एकदम म्हणजे लहान होतो. 12वीची परीक्षा माझी नुकतीच झाली होती आणि सवय नाही ना, विशेष म्हणजे सवय नाही आहे हातामध्ये तसं पकडण्याची. आणि वरून ते पुन्हा आणि ते चिवट टाकून पुन्हा ते दिसू द्यायचं नाही, म्हणजे असं ते सगळी नियम आहे त्याचे, पात्र दिसायला नाही पाहिजे असं. आणि मला अगोदर सांगलं त्यांनी, बात नहीं करने का, लोग बात करते हैं, कुछ भी नहीं बोलना, बात करना नहीं, शांत खड़ा रहना है. बोले ठीक आहे बोलते जी. गेलो आम्ही. अब इस गली में मैं जाऊंगा, उस गली में तुझे जाना है. मग ते असं म्हटल्याबरोबरच मला एकदम असं म्हणजे एकदम धडकी भरली. मला असं वाटलं सोबत सोबत चालले, म्हणजे काय एवढं विशेष नाही. पण ते म्हणे म्हणजे या गल्लीमध्ये तुला जायचं आहे, या गल्लीमध्ये मी जाणार आहे. गेलो गल्लीमध्ये. आता बोलायचं नव्हतं, त्यांनी सांगितलं फक्त दारासमोर जाऊन उभं राहायचं, एक मिनिटापर्यंत उभं राहायचं आणि समजा काही दिलं नाही दुसऱ्या घरी जायचं. तसं हे छोट्या मोठ्या गोष्टी वाचनामधून म्हणजे थोड्याशा माहिती होत्या. तर मग दारासमोर उभं राहिलो. आता दारासमोर उभं राहिल्यानंतर ते होतं मुस्लिम बांधवांचं घर. ती बाई बाहेर आली, क्या चाहिए महाराज, क्या चाहिए म्हणे. आता इथं तर बोलायचं नाही, ते म्हणते क्या चाहिए महाराज. मी काहीच नाही म्हटलं, असं खालीच मान घालून, अरे बोल ना क्या चाहिए. तर आता काहीच बोलायचं नाही, कुछ बोलता भी नाही, आणि चल जा बरे. मी ठीक निघून गेलो दुसऱ्या. पण ते चल जा असं माहीतच नव्हतं ना, चल निघून जा म्हणणं कुठलं माहित आहे. कधीच नाही ऐकला हा शब्द. आतून पूर्ण घामाघूम शरीर झालं, कारण एकदम भीती उत्पन्न झाली. मी म्हणलं हे काय खरं नाही, तर लयच आवड कार्यक्रम दिसायला. लगे मग दुसऱ्या दारासमोर गेलो. मग ते रेग्युलर देणारे होते वाटतं. मग त्यांना अरे भंतेजी आले, लगेच लगेच भोजनात.
आणि लगेच मग त्यांनी पात्रामध्ये काय भोजन टाकलं. तर मला म्हणजे छान, मला वाटलं बा ठीक आहे बा, म्हणजे लोकांना माहित आहे. आणि असं 2-3 घरी म्हणजे गेलो का लगे भंतेजी पूर्ण गली करू पुन्हा त्या गलीनं रिटर्न आले. आणि रिटर्न आले का मग इशाराच केला, मला बोलले नाही काय, चलो बोले हो गया. कारण त्यांचं पात्र म्हणजे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांचं पात्र पूर्ण भरलं आणि मला 2-3 घरी दिलं. मी आलो पूर्ण ओला चिंबल जे घामाने, असं एकदम आतून भीती अशी पूर्ण. मग नंतर आल्यानंतर शांतीत भंते जे होते माझ्यासोबत, मी म्हणलं भंते हे लय अवघड कार्यक्रम आहे, म्हणजे भिक्षाटन करणे हा सगळ्यात कठीण कार्यक्रम आहे म्हटलं. ते हळूहळू होते म्हणे प्रॅक्टिस, मलाही असं झालं होतं म्हणे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की भिक्षाटन नवीन नवीन ज्या गोष्टी असतात तर या नवीन गोष्टी कठीण असतात, कारण त्याची आपल्याला प्रॅक्टिस नसते. आता काही नसतं, आता म्हणजे एकदम आनंदाने ते आपण करू शकतो. तर आता याला तर ते खायला मिळालं, सुरुवातीला दिलेलं भंतेजीने 1-2 दिवस 8 दिवस समजा त्याला भंतेने आणलेलं मिळालं. आणि मग आता भंतेजी म्हणाले की चल चल घे पात्र आता सोबत आमच्या, चल कसं भोजन मिळतं ते. आणि तो मग भोजनाला म्हणजे भोजन भिक्षाटन मागण्यासाठी गेला. आता याला साहजिकच आहे ना, ग्रस्त जीवनामध्ये मागण्याची थोडी सवय असते आणि दुसऱ्यांच्या दारावरती जाऊन उभं राहणे ही कठीण गोष्ट आहे. मग ते जेव्हा असं भिक्षाटन मागू लागला तर त्याला लयच म्हणजे खूप वाईट वाटलं. त्याला वाटलं अरे हे तर लयच अवघड भानगड आहे, म्हणजे दुसऱ्याच्या दारावर उभं राहणे, भिक्षाटन करणे, भिक्षा मागणे. आणि मग ते म्हणे भंतेजी हे काय बरोबर नाही म्हणे. मग ते थोडे दिवस राहिलं, 1 महिना 2 महिने राहिला समजून घ्या. आणि थोडीशी तब्येत त्याची चांगली झाली. भंते म्हणे आता मी घरी जातो म्हणे, मला म्हणजे माझ्या परिवाराची म्हणजे आठवण येत आहे, मुलाबाळांची आठवण येत आहे. भंते म्हणले ठीक आहे जशी तुझी इच्छा. आणि मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर पुन्हा 15 दिवस महिनाभर, आता एक तर 1-1.5 महिना इकडे राहिल्यामुळे काही काम नाही केलं, शरीर थोडंसं हलकं झालं ना, काही काम करायची गरज नाही पडली, काही नाही, भोजन तर मिळालं. आणि पुन्हा मग इकडे घरी गेल्यानंतर 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, हा काही कामाला जातच नव्हता. मग पत्नी म्हणे असं किती दिवस घरी बसून खाणार आहे तुम्ही, म्हणजे कामाला गेलं पाहिजे. आणि त्यांची शेती असायची आणि मग शेतीवरती तो हळूहळू जाऊ लागला. पण शेतीमध्ये काय त्याचं काही मन रमण झालं, कारण इकडे त्याला सर्व काही सुखसुविधा भेटू लागल्या. आणि पुन्हा काही दिवस लोटले का तो पत्नीला म्हणतो की पुन्हा मला भंतेजी बनायचं आहे. पत्नी म्हणते ठीक आहे बना. तिला वाटते 8 दिवस 15 महिनाभर राहतात पुन्हा येतात, ती परवानगी देते. असं पहिल्यांदा होते, दुसऱ्यांदा होते, तिसऱ्यांदा होते, चौथ्यांदा होते, 5व्यांदा होते, 6व्यांदा होते. 6 वेळा तो चिवर घेतो, काही दिवस राहतो, पुन्हा घरी येतो, पुन्हा घरी काही दिवस राहतो आणि पुन्हा चिवर घेत असतो. असं 6 वेळा होत असते. पण मनुष्याचं शेवटी मन आहे, तो विचार करतो धम्म किती चांगला आहे, भगवंत किती चांगला उपदेश करतात आणि मी किती तृष्णेमध्ये पडलो आहे, मी किती तृष्णेमध्ये पडत आहे. मी एकतर भोजन करण्यासाठी झालो, भोजनाच्या उद्देशाने झालो, पण त्याच्यामधला जो एक सद्गुण होता तो खूप चांगला होता. तो जेव्हा जेव्हा भिक्षू बनत असे, तो शिलाचं पालन करत असे, तो इतर भिक्षूंची सेवा करत असे, विहाराची साफसफाई करत असे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप चांगले सद्गुण होते. आणि त्यामुळे भिक्षूला तो प्रिय होता. तो घरी जरी जात असेल तर भिक्षू त्याला पुन्हा प्रवजा देत असत. तर 6 वेळा काल्यानंतर भिक्षूला असं वाटतं की हे काय बरोबर नाही आहे, हा घेतो जातो घेतो जातो. कारण मग लोक त्याला विचारतात की म्हणते हा तर ग्रस्त होता, ऐक ना, हा भिक्षू झाला, हा तर ग्रस्त होता. साहजिकच आहे, लोकांमध्ये तशी भावना उत्पन्न होऊ शकते. आणि त्यामुळे मग पुन्हा 7व्यांदा तो येतो. पण 7व्यांदा येत असताना मात्र तो मनाचा ठाम निश्चय करत असतो, मनाचा ठाम निश्चय करतो. कारण एवढा कल्याणकारी धर्म आहे, भगवंत एवढं चांगलं मार्गदर्शन करत आहे आणि माझी तृष्णा कशामध्ये आहे, ऐक ना, मी छोट्या छोट्या तृष्णेसाठी म्हणजे छोट्या छोटी माझ्या चित्तामध्ये उत्पन्न होणारी तृष्णा, या तृष्णेसाठी मात्र मी चिवर काढत आहे, हे मात्र काही बरोबर नाही आहे. आता जर मी चिवर घेईल तर पुन्हा येणार नाही. पत्नीला सुद्धा तो तसं सांगतो की आता मी काही येणार नाही. पत्नी म्हणते हो ठीक आहे, म्हणते तुम्ही जा म्हणते. कारण तिला माहित असतं, ऐक ना, एकदा हा माणूस गेला, पुन्हा दुसऱ्यांदा आला, तिसऱ्यांदा गेला, चौथ्यांदा गेला. पत्नीला असं वाटतं की हे थोडे दिवस राहतात आणि पुन्हा येतात. पत्नी म्हणते हो मी तुम्हाला परवानगी दिली म्हणते, कायमचं जा म्हणते, काही फरक पडत नाही म्हणते. तिला असं वाटतं की पुन्हा रिटर्न येतील. ते म्हणते की हो मी कायमच जाणार आहे. ते म्हणते काय हरकत नाही म्हणते, माझी परवानगी तुम्हाला आहे म्हणते, तुम्ही जा म्हणते. आणि जेव्हा विहारामध्ये जातो तर भिक्षू मात्र त्याला आता प्रवज्जा देण्यासाठी तयार नसतात. कारण भिक्षू म्हणतात की तू पहिल्यांदा घेतलं, दुसऱ्यांदा घेतलं, तिसऱ्यांदा घेतलं, 1 वेळ झाली, 2 वेळ दिली, 6 वेळा तू चिवर घेतलं आणि 6 वेळा तू चिवर काढलं.
त्यामुळे तुझा हा जो स्वभाव आहे हा स्वभाव काय तुझा योग्य नाही आहे. तुला जेवढे दिवस वाटलं तेवढेच घेतो आणि निघून जातो, असं भिक्षू जीवनामध्ये काय बरोबर नाही आहे. अशा प्रकारे लोकनिंदा आपली होते. असं आपण करू नये असं त्यांना मार्गदर्शन करा म्हणते लोक. आणि तो विनंती करतो की म्हणते आता मला द्या, आता काही मी चिवर काढणार नाही आहे. पण म्हणते म्हणाले की आता काय तुला चिवर आम्ही देत नाही. असं म्हणता म्हणता थोडा वेळ होतो आणि तिथे भगवंत येत असतात. भगवंत जाणतात आपल्या दिव्य दृष्टीने की आता हा चिवर घेणार आहे तर पुन्हा काही काढणार नाही आहे. आणि भगवंत असेल की भिक्षूंनो काय झाला आहे, तर मग सगळा वृत्तांत भिक्षू लोक भगवंताला सांगतात. तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो तुम्हाला कधी काही आठवते का की हा ग्रस्त जीवनामध्ये असताना याने कधी कोणाला दान दिलं? त्याने कधीही कोणाला दान दिलेलं नसते. आणि त्यामुळे साहजिकच आहे. इतर भिक्षू म्हणतात की भगवान याच्या घरी आम्हाला कधी काहीही मिळालेलं नाही आहे. सारीपुत्त भंते सुद्धा तिथे असतात आणि सारीपुत्त भंते म्हणतात की भगवान होय भगवान, याच्या दारी मी एकदा भिक्षाटन करत असताना मला थोडासा रुखा भात म्हणजे केवळ थोडासा भात याने मला दिला होता. भगवान मला पक्क आठवते. तेव्हा भगवंत असं की साधू 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 सारीपुत्त, अगदी छोटासा जरी तुझ्यावरती उपकार केला असेल त्या त्या उपकाराची तू जाण ठेवलेली आहे. याने याने हे जे पुण्यकर्म केलं, हे जे कुशल कर्म केलं, थोडासा अग्रसरावकाला त्याने भात दान दिला, या पुण्याच्या बलाने हा प्रवज्या घेण्याच्या पात्रतेचा आहे. अशा प्रकारे भगवंत आदेश देतात आणि सारीपुत्त म्हणते त्यांना भिक्षू बनवतात. मग तो भिक्षू बनवल्यानंतर मात्र ध्यान मनन चिंतन करत असतो आणि दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो हा आताच असं नाही करत, याने म्हणजे अशा प्रकारचं वर्तन हे आताच केलेलं नाही आहे. याचा स्वभाव पूर्वी जन्मी सुद्धा असाच होता, हा या स्वभावाचा होता. आणि असं म्हणताना भिक्षूंना उत्सुकता झाली. तर भिक्षू म्हणाले की भगवान असं कोणत्या काळी घडलं, असं काय झालं? तर भगवंत पूर्वीच त्याची कुद्दल नावाची एक जातक कथा सांगत असतात. भगवंत असे की भिक्षूंनो हा एक शेतकरी असतो आणि याच्याकडे थोडीशी शेती असते आणि एक कुदळ असते. कुदळेच्या सहाय्याने तो आपली शेती करत असतो आणि शेती करत असताना शेती करतो. शेती केल्यानंतर ते शेतीचं पीक येतं. पीक घरामध्ये तो धान्य म्हणून नेत असतो आणि पीक काढल्यानंतर त्याला काही काम नसते. त्याला वाटते आता थोडासा आपल्याकडे वेळ आहे आणि मग तो प्रवर्जित बनत असतो आणि हिमालय पायथ्यावरती जाऊन तो राहत असतो. ध्यान म्हणून चिंतन करत असतो. परंतु जेव्हा पावसाळा येतो, पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर दुसरे शेतकरी आपली शेती पिकवत असतात आणि त्याला सुद्धा असे आठवण होते की अरे आपली तर शेती आहे, आपली सुद्धा शेती आहे, आपण सुद्धा आपली शेती पेरली पाहिजे, त्या धान्य काढलं पाहिजे. आणि पुन्हा तो चिवर काढत असतो आणि घरी येतो आणि पुन्हा आपली शेती करत असतो. त्यानं कुदळ ठेवलेली असते, ती कुदळ काढतो, त्या कुदळीने शेती करतो आणि शेती पिकवतो, संसारामध्ये राहतो. पुन्हा तसं बी काढतो, बियाणं काढतो, घरी आणतो, पुन्हा रिकामा राहतो. पुन्हा त्याला असं वाटतं की भिक्षू बनावं. एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा तो अशाच प्रकारचं कृत्य करत असतो. आणि 6 वेळा असं कृत्य केल्यानंतर पुन्हा तो विचार करतो की अरे एवढं मोठं चांगलं प्रवृत्तीचं जीवन आहे, मी एवढं चांगलं ध्यान म्हणून चिंतन करतो, एवढं सुख मला प्राप्त होते, पण नेमकं माझं कुठं आलेलं आहे, म्हणजे माझी जी तृष्णा आहे नेमकी कुठे आडत आहे, म्हणजे काय होत आहे असा तो विचार करतो. आणि आता आपण मात्र प्रवज्या घेतल्यानंतर चिवर पुन्हा काढायचं नाही असं पुन्हा तो पत्नीला म्हणतो. पत्नीला स्वभाव माहीत असतो, पत्नी सुद्धा परवानगी देत असते आणि तो जातो. तो प्रवर्जित होतो. प्रवर्जित झाल्यानंतर तो ध्यान मनन चिंतन करतो आणि पुन्हा तो विचार करतो की मी चिवर का काढत आहे, मी म्हणजे ग्रस्त जीवनामध्ये का जात आहे, कशासाठी जात आहे, काय नेमकं कारण आहे. तर तो जेव्हा चिंतन मनन करतो तर चिंतन मनन करत असताना त्याला आठवते की अरे माझी जी शेती आहे आणि माझी जी कुदळ आहे, कारण शेती आहे माझ्याकडे आणि त्या शेती मी कुदळेच्या सहाय्याने करतो, म्हणजे माझी तृष्णा या कुदळेमध्ये आणि या शेतीमध्ये अटकलेली आहे. आता शेतीला तर मी काही करू शकत नाही, परंतु शेती करणारं जे माझं साह्य आहे, साधन आहे, याला मात्र मी नष्ट करू शकतो.
कारण माझी याच्यामध्ये तृष्णा आहे, या कुदळमध्ये या शेतीमध्ये माझी तृष्णा अटकलेली आहे आणि या तृष्णेला मी जोपर्यंत नष्ट करणार नाही तोपर्यंत मला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होणार नाही. अशा पद्धतीने त्या कुदळीला तो घेतो असं म्हटलं आहे आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावरती जातो. 7 वेळा आपल्या डोक्यावरती त्या कुदळीला भिरकावतो आणि भिरदेशी तो गंगा नदीमध्ये फेकून देत असतो. फेकून दिल्याबरोबर त्याच्या मुखातून उद्गार निघतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. असं म्हटल्याबरोबर धर्मशोक नावाचा राजा नुकतंच युद्ध करून आलेला असतो आणि त्या नदीच्या किनारी तो थांबत असतो. तो विचार करतो की अरे, युद्ध तर मी जिंकलेला आहे आणि हा साधू संन्यासी मोठमोठ्याने ओरडत आहे की मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. हा वेडा तर नाही झाला? हा असं ओरडत आहे, हा वेडा तर नाही झाला? मग राजाचा प्रधान मंत्री त्याच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात की म्हणते आपण विक्षिप्त तर नाही झालात, आपण वेडा तर नाही झालात, काही म्हणते आपल्याला अडचण आहे का? मी जिंकलो, मी जिंकलो असं तुम्ही बडबडत आहात, ओरडत आहात, नेमकं काय झालं आहे? युद्ध तर मी जिंकलो आहे, एक नाही, विजयी तर मी झालो आहे, मग तुम्ही असं कोणतं युद्ध जिंकलं? तेव्हा तो म्हणतो की महाराज, तुम्ही जे युद्ध जिंकलेलं आहे तर ते युद्ध बाह्य शत्रूवरती जिंकलेलं आहे. तुमचे जे बाह्य शत्रू आहे या शत्रूवरती तुम्ही विजय मिळवला आहे, परंतु मी जो विजय मिळवला आहे तो आत्मविजय आहे. माझे जे आंतरिक शत्रू आहेत, माझी जी आंतरिक तृष्णा आहे, काम तृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभव तृष्णा असेल, माझा जो हा लोभ होता या लोभाला मी जिंकलेला आहे. मी विकाररहित माझं चित्त निर्माण केला आहे आणि तुमचा विजय हा क्षणभर आहे, क्षणापुरता तुमचा विजय आहे. खरा विजय तर माझा आहे, कारण मी खरा विजयवीर ठरलो आहे. आणि अशा पद्धतीने त्या राजाला तो उपदेश करत असतो की खरा विजय कसा आहे. आत्मविजय मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण भगवंत असे म्हणतात की बाह्य विजय मिळून काय उपयोग आहे? जर तुम्ही बाह्य विजय मिळवला असेल, बाह्य शत्रूवरती, बाह्य वैऱ्यावरती जर तुम्ही विजय मिळवला तर तो खरा विजय नाही आहे, कारण पुन्हा तो तुमच्यावरती आक्रमण करू शकतो. परंतु आत्मविजय, स्वतःच्या मनाचा विजय, स्वतःच्या विकारावरती विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याला आत्मविजय, तृष्णा विजय असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि तो त्या राजाला उपदेश करतो. राजाला तो उपदेश पटतो आणि राजा आपल्या सेनेसह त्या ठिकाणी प्रवर्जित होत असतो, भिक्षू बनतो. ज्या राजावरती याने आक्रमण केलेलं असतं तो राजा अन्य राजाच्या सहाय्याने पुन्हा याच्यावरती आक्रमण करण्यासाठी येतो. आणि जेव्हा याच्यावरती आक्रमण करण्यासाठी त्याला समजतं की अरे, हा राजा तर प्रवर्जित झाला, सैन्यासह प्रवर्जित झाला, का बदल झाला याच्यामध्ये, कोणतं परिवर्तन झालं याच्या मनामध्ये? जेव्हा तो त्यांच्याकडे येतो, पुन्हा ते म्हणते, त्यांना उपदेश करतात, तोही राजा बदलतो. असं म्हटलं आहे, 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 7 राजे एकमेकांवरती आक्रमण करण्यासाठी येत असतात आणि ते सर्वच्या सर्व त्या भंतेंचा उपदेश ऐकून त्या ठिकाणी प्रवर्जित होत असतात, कारण ते बोधिसत्व असतात. ते बोधिसत्व असतात आणि बोधिसत्वाचं ते बल असते. तशा प्रकारच्या त्या पारमिता असतात. तर भिक्षूंना उद्देशून भगवंत असेल की भिक्षूंनो, हा आताच असं नाही आहे, हा आताच असा नाही आहे, तर पूर्वी सुद्धा याची तृष्णा अशाच प्रकारची होती. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जी तृष्णा आहे का, जो लोभ आहे, तर तो लोभ अगदी थोडासा जरी असेल, छोटा जरी असेल, तरी त्या लोभाच्या द्वारा मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. आणि हा थोडा थोडा लोभ जर आपल्याला नष्ट करायचा आहे, त्याग नष्ट करायचा आहे, तर भगवंत असे म्हणतात हे थोडे थोडे लोभाची भावना आपण नष्ट केली पाहिजे. का थोडा थोडा लोभ आपण कमी केला पाहिजे. मग लोभ आपण कमी कसा करू शकतो? तर दान पुण्य करून आपण लोभ करू शकतो. मग जे काही दान पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला करता येत असेल ते दान पुण्य आपण केलं पाहिजे. कारण लोभाला जर नष्ट करायचं असेल, तृष्णेला जर नष्ट करायचं असेल, तर दान भावना आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की बाह्य विजयापेक्षा आत्मविजय जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये धारण करत असतो, तर तो स्वतःला जिंकत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की
या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करणे, या सर्व प्रकारच्या तृष्णेला नाहीस करणे हे धम्मातील उत्तम असं रत्न आहे. धम्म आचरण जेव्हा आपण करत असतो तर धम्म आचरण करत असताना या तृष्णेला जर आपण नष्ट केलं, या तृष्णेचा आपण क्षय केला तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये उत्तम रत्न आपण प्राप्त करू शकतो. कारण या जगामध्ये धम्म रत्नासारखं दुसरं रत्न कोणतंही नाही आहे. कारण धम्माचं आपण आचरण करत असेल, आपण शील पालन करत असेल, आपण प्रज्ञेचा अभ्यास करत असेल, मैत्री भावना करत असेल, करुणा भावना करत असेल, म्हणजे जेवढे काही भगवंताने सांगितलेले सद्गुण आहेत, या सर्व प्रकारच्या सद्गुणाला जर आपण धारण करत असेल तर खऱ्या अर्थाने धम्मरत्नाला आपण प्राप्त करू शकतो. आणि धम्मरत्नापेक्षा या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्तम रत्न नाही, श्रेष्ठ रत्न नाही. आणि त्यामुळे धम्मरत्नाला आपण सातत्याने धारण करावं. आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेवरती आपण विजय मिळवावा. कामतृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभवतृष्णा असेल, राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकारांना आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करून या मानवी जीवनाला निब्बाण अवस्थेकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही छोटीशी धम्मदेशना येथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.